अध्यक्ष महोदय इथं उत्तर देत असताना मंत्री महोदय म्हणाले की हाफकिनमध्ये डिलेट खरेदी होत होती, वेळ लागत होता, नाही तर बऱ्याच काही गोष्टी होत्या. आता त्याच्यात बोलायचं नाही कारण मंत्री महोदय इथं त्या विभागाचे नाहीयेत. पण अध्यक्ष महोदय, मला एक प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना इथं करायचा आहे की त्यांनी सांगितलं हाफकिन चांगल्या पद्धतीने चालत नव्हतं, नाही तर तिथे वेळेवर खरेदी केली जात नव्हती, म्हणून एक वेगळं महामंडळ त्या ठिकाणी काढण्यात आलं. 2024-25 पासून तिथे खरेदी सुरू केली. मग अध्यक्ष महोदय, आपण एखादं महामंडळ काढत असेल की एफिशियन्सी आणण्यासाठी, तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या प्राधिकरणासाठी 181 कोटी रुपये आणि 30 लाख रुपये देण्यात तरतूद करण्यात आली. आणि खर्च अध्यक्ष महोदय किती झाला? ते 41 कोटी. म्हणजे किती झालं? 23 कोटी. म्हणजे हाफकिन जे करत होतं तेच या महामंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय होत असेल. औषध न मिळाल्यामुळे जर गरिबाचा जीव तिथे जात असेल तर पूर्णपणे सरकार त्याला जबाबदार आहे. तर मला एक पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना इथं करायचा आहे की हाफकिनला पर्याय म्हणून तुम्ही ही संस्था तिथे सुरू करता आणि त्या संस्थेमध्ये सुद्धा फक्त आतापर्यंत 23% निधी